गाइज, वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो कसे आहात? सो आजचं जे कलेक्शन आहे छान ट्रेडिशनल पार्टी वेअर वेस्टर्न ड्रेसवर घालू शकणार अशा पद्धतीचे इयरिंग्सचं कलेक्शन. आणि यातले काही तर खूप युनिक आहेत, छान हँडमेड आहेत. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका. खूप छान छान कलेक्शन आणि खूप कमी प्राईसमध्ये कुणाला गिफ्ट आपण ॲज अ देऊ शकतो. युनिक इयरिंग्स पण यामध्ये काही रिसीव झालेलं आहे. खूप छान, मला पर्सनली खूप आवडलेलं आहे. सो चला, हे सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. या पद्धतीचे मी मोठे इयरिंग्स ऑर्डर करून घेतले, या पद्धतीचे वेस्टर्न इयरिंग्स ऑर्डर करून घेतले होते. खूप छान क्वालिटीमध्ये मला रिसीव झालेले आहे. ऑर्डर करून घेतले कुठल्याही वेस्टर्न ड्रेसवर किंवा इवन इंडियन वेअरवर जिथं थोडंसं गोल्डन टोनमध्ये जर काही तुमचा ड्रेस असेल, आउटफिट असेल किंवा थोडंसं ट्रेडिशनल कुर्ता वगैरे असेल, सो याच्यावर आपण नक्की घालू शकतो. खूप छान असं, खूप पिवळं गोल्ड दिलेलं नाही आहे, छान असं शायनी गोल्ड आहे, बट थोडंसं व्हाईटिश गोल्डमध्ये दिलेलं आहे. खूप छान वाटतं. इवन या कुर्तावर सुद्धा खूप व्यवस्थित दिसतात, छान वाटतं. काही सिंपल जर आपण आउटफिट वेअर करतो, सो त्यावर अशा पद्धतीचे मोठे इयरिंग खूप छान दिसतात. बॅक साईड कॅमेराने मी एक क्लिप ॲड करून देईन, जेणेकरून तुम्हाला क्वालिटी लक्षात येऊन जाईल. खूप छान वाटत आहेत, मेटलचे यूज केलेल्यामध्ये. त्यानंतर एक खूप छान कलेक्शन मला रिसीव आहे. ऑलरेडी या पद्धतीचे क्लॉथ ज्वेलरी माझ्याकडे आहे, मी बनवून घेतलं होतं इथून नागपूरवरून. एक ताई आहेत ज्या बनवतात, सो त्यांच्याकडून मी बनवून घेतलं होतं. खरं तर मला हे काय हँडलूमच्या जे आपले स्टॉल्स लागतात त्यावरून, तिथून मला त्यांचा ॲड्रेस मिळाला. हे हँडमेड असतात, तो कुठलेही मशीन वर्क यावर नसतो, टोटल हातानेच तयार केले जातात. आणि कलरमध्ये आणि छान बॉर्डरला स्टोन. ॲक्च्युली मोबाईल कॅच करत नाही आहे याचं जी एक्झॅक्ट क्वालिटी आहे. आणि जो कलर आहे हा, जो पोर्शन आहे मरून कलरचा आहे. आणि बॅक साईडचं बाकी राऊंड जे आहे ते गोल्डनचे जे लॉक्स आहेत, त्या लॉक्समध्ये स्टोन लावलेले आहे. सो अशा पद्धतीचे हे आहेत आणि खूप छान दिसतात. कुठलेही ट्रेडिशनल वेअरवर किंवा कुठली काठपदरची साडी जर आपण वेअर करत आहोत किंवा नॉर्मल एखादा ट्रेडिशनल सूट वेअर करत आहोत, सो अशा वेळेला या पद्धतीचे इयरिंग्स खरंच खूप छान दिसतात. मी थोडंसं साईडला एक इमेज लावून देईन. मी एका लग्नामध्ये ते वेअर केलं होतं. इन केस ती इमेज जर मला मिळाली ते साईडला लावून दे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ते कुठल्या पद्धतीने यूज करायचे आणि कुठल्या आउटफिटवर मॅच होतात. सो अशा पद्धतीचे छान मला इयरिंग्स रिसीव झालेला आहे. हा एकच मी ऑर्डर केलेलं होतं, बट सरप्राईज असं की मला त्यांनी गिफ्ट पाठवलं आणि मी एवढी सरप्राईज झाली की मला पर्सनली खूप आवडला आहे. त्यांनी पुन्हा एक सेट मला गिफ्ट म्हणून सेंड केलेलं आहे, छान असं ब्लॅक कलरमध्ये. आणि अगेन इथं गोल्डन टच आहे आणि त्यामध्ये स्टोन्स पुट केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, हे आहे वेम्ब्ले ब्रँड्स आहे, वेम्ब्ले फॅशन म्हणून. यांचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे. पूर्ण एक सेट रिसीव झालेला आहे मला. सिंगल पॅकेटमध्ये भरपूर असे इयरिंग्स आहेत जे आपण डेली वेअरला यूज करू शकतो. भरपूर प्रकारचे आहेत. क्वालिटीचा जर विचार केला तर छान क्वालिटीमध्ये रिसीव झालेला आहे. यामध्ये टोटल 30 इयरिंग्सचे पेअर्स दिलेले आहेत आणि सगळे ऑलमोस्ट काही आपण इंडियन वेअरवर घालू शकणार, काही छान असे म्युझिकचे साईनमधले पण दिले आहेत. आपण ओपन करून बघूया जेणेकरून लक्षात येईल. आणि खूप कमी प्राईसमध्ये मला हे रिसीव झालेलं आहे. छान आहे, खूप छान वाटतंय बघताना. तुम्ही बघू शकता वेगवेगळी डिझाईन दिलेली आहे. काही जे आहेत अगदी छोटे छोटे आहेत, म्हणजे नॉर्मल आपण डेली वेअरला आपण यूज करू शकतो. आणि छान असे ट्रेडिशनल आहे, काही असे वेस्टर्न ड्रेसवर आपल्याला घालता येईल या पद्धतीचे. काय लिहिलं आहे एक्झॅक्ट लक्षात येत नाही आहे ते. आणि एक हार्ट शेपमध्ये आहे, काही स्टोन्समध्ये आहेत आणि एक म्युझिकचं जे साईन असतं त्या पद्धतीचं आहे. या ठिकाणी हे बो पॅटर्नचे दिलेले आहे. त्यानंतर अगेन इथं हार्ट शेपमध्ये आहे, छान असं 3D हार्ट शेप, 8D हार्ट शेपमध्ये आहे. आणि खालच्या साईडला मॅट फिनिशिंगमध्ये आहे आणि छान हे फ्लावर. खूप छान कलेक्शन आहे. यामध्ये मोत्यांचे पण 2 ते 3 प्रकारचे साईज दिलेले आहे. हा जो आहे हा मॅटमध्ये दिला आहे, मोतीचंच आहे, बट जे पेंट याच्यावर केले आहे किंवा टेक्स्चर आहे तो मॅटमध्ये आहे. अगेन हा आपण थोडंसं रफ गोल्डमध्ये दिलेला आहे आणि बाकी तर स्टोनमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये दिले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, हे आहे जिमरॉन ज्वेलर्सकडून या पद्धतीचे स्टोनचे ज्वेलरी मला रिसीव झालेले आहे. पीच कलरचं स्टोन यामध्ये यूज केलेला आहे, बाकी एडी स्टोन यूज केलेला आहे. ॲक्च्युली कॅमेरा तेवढं कॅच करू शकत नाही या पद्धतीचे स्टोनची क्वालिटी.
खूप छान वाटते कुठल्याही आउटफिटवर किंवा जसं आता मी वेअर केलं यावर पण अशा पण सिम्पल कुर्तावर पण आपण वेअर करू शकतो. कुठल्याही हेवी ड्रेसवर सुद्धा आपण एक सिंगल जरी कानातलं जरी वेअर केलं तरी पण खूप छान उठून दिसतं. अगदी व्यवस्थित क्वालिटी रिसिव्ह झालेली आहे. त्याने कुठल्याही आउटफिटसाठी आपण यूज करू शकतो. अगेन स्टोनमध्ये मी काही ऑर्डर केले होते. स्टोनमध्ये आहेत, पेच पॅटर्नमध्येच आहेत, पण थोडेसे टिल्ट केलेले आहेत. सो हे आहे नेक्स्ट कलेक्शन. तर या पद्धतीने येतात, म्हणजे हा जो पोर्शन दिलेला आहे, हा पोर्शन जो टिल्ट झालेला आहे, आतमध्ये साईडला जो बेंड झालेला आहे तो यामध्ये फिक्स होतो. सो हे अशा पद्धतीने वेअर करायचे. खूप छान दिसतात. असे जे इयरिंग्स असतात ना, कुठल्याही तुम्ही डेली वेअरला पण यूज करू शकता किंवा अशा पद्धतीचे आपण बनवून पण घेऊ शकतो गोल्डचे. हे जे रिसिव्ह झालेलं आहे मला रोज गोल्डमध्ये कलर आहे, याचा रोज गोल्ड आहे आणि छान एडीचे स्टोन्स यामध्ये यूज केलेले आहेत. सो खूप छान कलेक्शन. नंतर अगेन स्टोनमध्ये मी पुन्हा एक ऑर्डर केलं होतं. थोडं हे पण प्रॉपर एडी स्टोनमध्ये आहेत आणि ब्लॅक कलरचा आत मधामध्ये स्टोन यूज केलेला आहे. या पद्धतीने छान दिसतात, असं बघता क्षणी एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं. एक सिम्पल कुर्तावर छान असे जर घातले ना स्टेटमेंट ज्वेलरी तर खरंच खूप खूप छान उठून दिसतात. आपलं लास्ट आहे, बट मला पर्सनली एवढे आवडले आहेत. छान, तुम्ही कधी ऐकलं असेल क्ले ज्वेलरी म्हणून. सो या पद्धतीची क्ले ज्वेलरी मला रिसीव्ह झालेली. मी ऑलरेडी याला ओपन केलेलं आहे. सो बॅक टू बॅक मी सगळेच दाखवते. सो आत्ता जो मी वेअर केलेला कुर्ता त्यावर मॅच होणार अगदी या पद्धतीचे, तर अगदी मॅच होतील अशा पद्धतीचे हे इयरिंग्स मला रिसीव्ह झालेले आहेत. खूप सुंदर दिसतात. क्लेचे आहेत, पूर्ण हँडमेड आहेत, टोटल हँडमेड आहेत, बट हेवी नाही आहेत, अजिबात हेवी नाही आहेत, छान हलके आहेत आणि मस्त दिसतात. मी पहिल्यांदा ट्राय करते आहे अशा पद्धतीचे. सो छान दिसतात. कधी कधी काही पद्धतीवर या पद्धतीचे जे लटकन्स असतात खूप छान. प्रत्येक वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मला रिसिव्ह झाले, भरपूर पॅटर्न रिसिव्ह झालेले आहे. सो बॅक टू बॅक सगळे बघू. ते होतं पहिलं पॅटर्न आहे तर अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर एक थोडंसं प्लेनमध्ये आहे, हे पण छान वाटतं. एखाद्या बॉटल ग्रीन कलर किंवा मरून कलरचं जर तुम्ही काठपदरचा ड्रेस वेअर करत असणार सो त्यावर छान वाटतं. छान असे डार्क कलरमध्ये रिसिव्ह झालेले काय माहिती, बट एवढे हायलायटिंग वाटतं. ब्लॅक कलरवर येल्लो कलरची डिझाईन मध्ये पानाची डिझाईन तयार केलेली आहे 2 कलरमध्ये. वेस्टर्न ड्रेससाठी खूप छान आहे. पिंक कलरमध्ये, पिंक आणि स्काय ब्लू कलरमध्ये, येल्लो कलरचं, येल्लो आणि रेड ऑरेंज ट्रायंगल शेपमध्ये आणि खालच्या साईडला एक मोती दिलेला आहे ब्लॅक कलर. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. खूप छान आणि युनिक कलेक्शन होतं आजचं. यामधले काही भरपूरशा आपण छान एखाद्या ट्रेडिशनल वेमध्ये यूज करू शकतो, काही वेस्टर्न पद्धतीने यूज करू शकतो आणि लास्टला जे दाखवले क्लेची खूप सुंदर कलेक्शन. त्यानंतर क्लॉथची ज्वेलरी पण खूप खूप सुंदर आहे. आणि हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटतं ते नक्कीच खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुन्हा कुठल्या प्रॉडक्ट्सचं कलेक्शन पुन्हा तुम्हाला बघायला आवडेल ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असंच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.